आता बातमी रशियाची आहे, कारण रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अजूनही काही संपलेलं नाहीये। दोन्हीकडून सातत्याने हल्ले होत असताना आज रशियाच्या कझान शहरावर मोठा ड्रोन हल्ला झालाय। कझानमधील उंच इमारतींना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेले आहे। इमारतीला ड्रोन आदळल्यानंतर मोठा स्फोटही झालाय। या स्फोटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत। या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। युक्रेनियन ड्रोननं हा हल्ला केल्याचा आरोप आता रशियानं केलाय। या हल्ल्यानं अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण म्हणजेच 9/11च्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्यात। या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं समोर येत आहे। एक ड्रोन निकामी केल्याचं आता रशियाचं म्हणणं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून जवळपासच्या उंच इमारती आता रिकाम्या करण्यात आल्यात। त्याचवेळी रशियातील कझान शहरातील विमानतळावर देखील उड्डाणं थांबवण्यात आली। एअरपोर्ट बंद ठेवण्यात आले। या हल्ल्याला खरं तर सर्वार्थानं अनेक पैलू आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। पहा, गेल्याच आठवड्यामध्ये रशियाचे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलेलं होतं की आपण स्वतः युद्ध थांबवण्याच्या दृष्टीनं पुढाकार घेऊ असं वक्तव्य व्लादिमीर पुतिन यांनी देखील केलेलं होतं। इतकंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी देखील वक्तव्य केलेलं होतं की आपण रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध थांबवण्याकरता पुढाकार घेऊ। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथं आता युक्रेननं रशियावर ड्रोन हल्ला केलेला आहे। किंबहुना रशियाचाच असा आरोप आहे हे ड्रोन हल्ले युक्रेननंच केलेले आहेत। त्यामुळे आता रशिया या साऱ्याला कसं प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।